तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री माननीय नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य हिंद केसरी देशमुख पट्टा 61 फाटा माळशिरसचं मैदान मित्रांनो येत्या 10 जुलैला या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि या मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक 1,51,000 रुपये आणि 11 तारखेला जे मैदान संपन्न होणार आहे ते म्हणजे आदतचं हिंद केसरी मैदान. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये आपण काही संभावित पैरे बघणार आहोत. त्यामध्ये पहिला पैरा आपण बघतोय तो म्हणजे MM नानांचा राजा आणि किरण अप्पा काळगाव शाळगावकर यांचा रायना. मित्रांनो, या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे आणि दोन्ही बैल मित्रांनो टॉपने पळतात आणि हा संभावित पैरा या मैदानामध्ये असू शकतो. मित्रांनो, या मैदानामध्ये ही गाडी कशी पळेल आम्हाला नक्की सांगायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा या मैदानातील संभावित पैरा तो म्हणजे दहेगावकरांचा पाखऱ्या. मित्रांनो, दहेगावकरांचा पाखऱ्या नक्की कोणासोबत पळेल या हिंदकेसरी मैदानामध्ये? तर मित्रांनो, साखरवाडीचा बावऱ्या आणि दहेगावकरांचा पाखऱ्या या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, तिसरा पैरा आपण बघतोय ती म्हणजे चालू सीझनमध्ये ज्या नंदीला टॉपचा स्पीड लागतो असा शिरसवडीकरांची रायफल. मित्रांनो, शिरसवडीकरांची रायफल या मैदानामध्ये नक्की कोणासोबत पळेल? तर मित्रांनो, चालू सीझनमध्ये ज्या बैलानं धुमाकूळ घातला आहे म्हणजे आदत वयापासून जो बैल सतत फायनलमध्ये असतो तो म्हणजे विसापूरकरांचा कार्तिक. मित्रांनो, शिरसवडीची रायफल आणि विसापूरकरांचा कार्तिक या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, एक टॉपचा पैरा आपण पाहतोय तो म्हणजे प्रज्वल शेठ ढगडे यांचा बावधनकरांचा लक्ष्य. मित्रांनो, पेडगाव आदत मैदानामध्ये सुट्टा गट पास केला होता बावधनकरांच्या लक्ष्याने, परंतु सेमीला थोडंसं मार खाल्ला असेल. परंतु आत्ता मात्र देशमुख पट्टा हिंदकेसरी मैदानामध्ये बावधनकरांचा लक्ष्य नक्की कुणासोबत पळेल? तर मित्रांनो, वाटेगावकरांचा पैलवान आणि बावधनकरांचा लक्ष्य हा जोड मित्रांनो पळण्याची शक्यता या मैदानामध्ये. त्यानंतर मित्रांनो, आपण नेक्स्ट पुढील पैरा बघतो तो म्हणजे ज्या बैलानं आदत वयामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक केला, आपल्या पळाच्या जोरावरती अखंड महाराष्ट्राला आपलं आणि आपल्या मालकाचं नाव केलं असा जगदीश बापू शिंदे उरळी देवची यांचा पिस्टन 22-11. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातील सर्वात देखणं हत्यार ज्याला म्हटलं जात होतं असा पिस्टन 22-11 नक्की कुणासोबत पळेल? तर मित्रांनो, घरचा साज पळण्याची शक्यता या मैदानामध्ये आहे, तो म्हणजे पिस्टन 22-11 आणि मल्हार. मित्रांनो, या हिंदकेसरी मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, निमगावकरांचा सावकार चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणार नंदी. मित्रांनो, निमगावकरांचा सावकार नक्की कोणासोबत पळेल? तर मित्रांनो, निमगावकरांचा सावकार आणि स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा सर्जा 10-10. मित्रांनो, हा एक टॉपचा जोड पळण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्जा 10-10बद्दल जर म्हणायला गेलं तर त्याला टॉपचा स्पीड आहे. गाडीमधून लागली पब्लिकली लागली तरी सर्जाचा स्पीड कमी होत नाही असा सर्जा आणि निमगावकरांचा सावकार या मैदानामध्ये पळण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट पैरा आहे तो म्हणजे गोटकरांचं रॉकेट ज्याला म्हणतात असा सर्जा नक्की कोणासोबत पळेल? कारण कोणतंही मोठं मैदान असू दे, सर्जा कोणासोबत पळेल याची उत्सुकता सगळ्यांना असते. परंतु मित्रांनो, या माळशिरस हिंदकेसरी मैदानामध्ये सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा जोड पडण्याची शक्यता आहे. आणि ज्या वेळेला चिक्या आणि सर्जा पळलेत मित्रांनो, टॉपचा स्पीड लागला आहे आणि ज्या वेळेला पळालेत त्या वेळेला गाडी फायनलला राहिलेली आहे. मित्रांनो, हा जोड कसा पळेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्यानंतर मित्रांनो, अजून एक पैरा आहे तो म्हणजे मित्रांनो अमित शेठ भाडले यांचा चिमण्या. मित्रांनो, अमित शेठ भाडले यांचा चिमण्या आता सध्या संघर्ष चालू आहे, परंतु चिमण्याचा पळ पाहिला आहे. चिमण्या कधीही कमबॅक करू शकतो, परंतु आता मात्र हिंदकेसरी मैदानामध्ये नक्की कोणासोबत पळेल? तर मित्रांनो, संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर 11-11 आणि अमित शेठ भाडले यांचा चिमण्या या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. टॉपचा स्पीड लागेल दोन्ही नंदींना, कारण दोन्ही नंदी टॉपने पळतात. त्यानंतर अजून एक मित्रांनो नेक्स्ट पैरा आहे तो म्हणजे बैलगाडी क्षेत्रामधील अजून एक देखणा हत्यार तो म्हणजे मित्रांनो आपशिंगेकरांचा चित्र्या. मित्रांनो, आपशिंगेकरांचं चित्र नक्की कोणासोबत पळेल? तर
मित्रांनो आपशिंगेकरांचा चित्र आहे आणि भवानी हा जोड मित्रांनो पळण्याची शक्यता आहे. त्यानंतर अजून एक नेक्स्ट पायरा आहे तो म्हणजे ज्या बैलानं आपल्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर नेलं, युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा नाद लावला असा निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा सुंदर बॉस नक्की कुणासोबत पळेल. तर मित्रांनो साईल प्रतिष्ठान द्वारलीचा हरण्या आणि सुंदर बॉस हा पायरा जुळून येऊ शकतो. गाडी जबरदस्त पळेल. त्यानंतर मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट पायरा आहे तो म्हणजे जे आत्ता मागचं मैदान झालं ते म्हणजे शाहू केसरी मैदानातील 1 नंबरचा मानकरी भुंगा मित्रांनो नक्की कोणासोबत पळेल. तर मित्रांनो पुन्हा एकदा हिंदी केसरी मैदानामध्ये भुंगा आणि मेहरबान हा जोड पळण्याची शक्यता आहे. आणि ज्या ज्या वेळेला हा जोड पळाला आहे त्या वेळेला मित्रांनो 1 नंबरच केला आहे. आणि हा जोड पुन्हा एकदा पळेल का हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायचे. त्यानंतर मित्रांनो कोणतेही मैदान येऊ द्या, बक्कासूर आणि मथुर नक्की कोणासोबत पळतील याची उत्सुकता नक्कीच असते. परंतु बघा मित्रांनो रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर 1001 मित्रांनो नक्की कोणासोबत पळेल. तर मित्रांनो या हिंदी केसरी मैदानामध्ये मथुर पळेल तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि मथुर हा जोड मित्रांनो या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पायरा आहे तो म्हणजे ज्या पायऱ्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असते असा अखंड महाराष्ट्राचा लाडका विक्रमादित्य ज्याला म्हटलं जातं, ज्याने अनेक विक्रम आपल्या नावावरती केलेत, गावठी बैलांचा देवदूत बकासूर नक्की कोणासोबत पळेल. तर मित्रांनो पायरा जवळपास सर्वांना माहीतच आहे, कारण सचिनच्या मालकाने देखील सांगितलं होतं की सचिन आणि बकासूर येत्या मैदानामध्ये पळेल. मित्रांनो सचिन आणि बकासूर या मैदानामध्ये पळण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो आम्हाला नक्की सांगायचं आहे, आपल्याला काही पैरे माहीत असतील तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा. अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत धन्यवाद.